शेतकरी मित्रांनो, मी ज्यावेळेस व्हिडिओ करतो, मी काही धंदेवाईक नाही, आमचे मित्र काही धंदेवाईक नाही, शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घेतलेले आम्ही मुलं आहोत. त्यामुळं आमची शेतकऱ्याविषयी आत्मीयता आहे. आम्हाला काही पैसे कमवायचे नाही किंवा याच्यातून कोण्या गोष्टीचा धंदा करायचा नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या तुम्ही. मग आता हे सफरचंद लावल्यानंतर मी पंजाब बचाटे आणि माझ्या गावाशेजारी असलेले माझे बाप्पू यांची नैसर्गिक शेती पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत की प्रत्येक फळबाग त्यांनी 25 वर्षापासून या ठिकाणी फुलवलेली आहे आणि नैसर्गिकरित्या किंवा ऑर्गॅनिकरित्या झिरो बजेट शेती कशी करतात. आणि आज महत्त्वाचं ड्रॅगन फ्रूट आणि ॲपल किंवा सेप याबद्दल सविस्तर माहिती आपण त्यांच्या अनुभवातून इथे घेणार आहोत. तर बापू आता बोलतील थोडं. नमस्कार शेतकरी मंडळी, सर्वांना माझा नमस्कार. मी भाष्याराव किसनराव देशमुख, राहणार आंत्री देशमुख, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. माझं शिक्षण BSc ॲग्री 67 साली झालो आहे. मी शासनाच्या सेवेमध्ये 20 वर्ष निराळ्या खात्यामध्ये मी डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे आणि रिटायरमेंट झाल्यानंतर अगोदरपासूनच माझं हे प्लॅनिंग आहे आणि फळबागेकडे मी वळलेलो आहे. त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे कोरडवाहू शेती, कापूस, हरभरा, तूर, ज्वारी हे आमचे पारंपरिक पिकं. या पिकामध्ये फारसं काही उरत नव्हतं. अभ्यासांती पाहिलं मी, 110 एकर जमीन आहे माझ्याकडे. तर वर्षाला काही असे आमदानी खर्च जास्तीत जास्त 50,000 रुपये शेतीतून राहायचे. मग या कारणानं आम्ही अभ्यास केला, विचार केला की आपण एवढी धोर मेहनत करतो आणि आपल्याला पैसे भेटत नाही. मग पश्चिम महाराष्ट्रात दौऱ्यावर असताना असा माझा संपर्क आला की त्या शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचा जो माल विकता त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण फक्त 2 ते 3% असते. आम्ही आमचा जो फळ विकतो, द्राक्ष असो, डाळिंब असो, पेरू असो, त्याच्यानंतर बोर असो, हे सर्व ड्रॅगन फ्रूट असो, याच्यामध्ये 96% पाणी असते, 97% पाणी असते. म्हणजे ड्राय मॅटर हे फक्त 3 ते 4% असते. म्हणजे हे तुम्हाला का परवडत नाही शेती, की आम्ही पाण्याचाच पैसा करतो. प्रत्येक फळ विकलं म्हणजे 96% पाणी आणि बाकीचं ड्राय मॅटर, म्हणून आम्ही सुखी आहोत. हाही ज्यावेळेस संपर्कात आलो त्या शेतकऱ्यांनी त्यांनी सांगितलं, म्हणून मग विचार बदलला आणि आम्ही फळबागे वळलो. फळबाग लावायची मग पहिल्यानं मी बोर लावली, जांभूळ लावली, आंबा लावला, आवळा लावला, पेरू लावला. ह्या निराळ्या बागा मी उभ्या केल्या. परंतु याच्यामध्येही मला समाधान मिळालं नाही, कारण काही नाशवंत होते जांभळासारखे जास्त. बापू एक बोलायचं आहे तुम्हाला, तुमचं जे काही कार्य आहे शेती क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये, ते थोडंसं सांगा. तुम्ही कुठं कुठं काम केलं आहे? हा मी ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएट जरी असलो तरी 20 वर्ष मी शासकीय सेवेमध्ये जे काम केलेलं आहे, तर जेवढ्या शासनाच्या योजना आहेत, हॉर्टिकल्चर, नाला बंडिंग, ग्रेडेड बिल्डिंग, नंतर कॅशू प्लांटेशन, मँगो प्लांटेशन, टेरॅसिंग, तळका सीडपाम आणि रिसर्च स्टेशन, या सर्व ठिकाणी 1-2 वर्ष मी संपूर्ण महाराष्ट्रात काम केलेलं आहे. त्यामुळे माझं शेतीचा जुना घरचा अनुभव, शेतीवर केलेले प्रयोग आणि शासकीय सेवेत असताना जे शेतकऱ्यांशी संपर्क आला तो माझा, आणि प्रत्यक्ष कामं केल्यामुळं झाडं लावायचं, कॅशू प्लांटेशन केलं, मँगो प्लांटेशन केलं, बाकीच्या डिपार्टमेंट स्टॅटिस्टिकमध्ये होतो, कोऑपरेटिव्ह सोसायट्यामध्ये काही दिवस काम केलं. कोऑपरेटिव्ह आणि कलेक्टिव्ह सोसायटी नाशिक जिल्ह्यामध्ये स्कीम होती, त्याच्यामध्ये काम केलं. हा सर्व अनुभव असल्यामुळं मला या शेतीविषयी चांगला अनुभव आलेला आहे. आता फळबागेकडे वळल्यानंतर का वळलं तुम्हाला सांगितलं की पाण्याचाच पैसा आहे, हा दुधात पाणी टाकून विकल्यावर का. मग हे सर्व फळबाग लावल्यानंतर याच्यातही हिशोब केवढ लागलो. फारसा पैसा असा काही मला या फळबागेमध्ये सुरुवातीचा लावला नाही. म्हणजे जांभळात मिळाला 400 झाडामध्ये 3 लाख 4 लाख रुपये होऊ लागले. आंबा काही चुकीमुळं किंवा विक्री व्यवस्था माझ्याकडून न झाल्यामुळं 1-2 लाख त्याच्यात मिळत. अशा भरपूर पैसा, एकरी 10 लाख 5 लाख 7 लाख असा काही पैसा मला मिळाला नाही. मग ह्या शोधत असताना मी की आपण काहीतरी याच्यात जाऊन अशी फळ योजना आणली पाहिजे की त्यामध्ये 100 रुपये किलोचं विकल्या गेलं पाहिजे आणि कमी नाशवंत पाहिजे आणि मार्केटमध्ये डिमांड पाहिजे, त्याला मागणी पाहिजे. मग हा अभ्यास करत असताना यूट्यूबवर एकदा सफरचंदाची मुलाखत हिमाचल प्रदेशातील एक हरिमन शर्मा म्हणून आहेत, त्याचा मी व्हिडिओ अगोदर टाकलेला आहे. सफरचंदाचा व्हिडिओ टाकले, जांभळीचा टाकले, तोंडली, कंटुले, रानभाजी
याचेही व्हिडिओ टाकलेले आहे. त्याच्या संपर्कात आलो आणि मग त्याच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर सांगितलं की तुमच्याकडे सफरचंद येऊ शकते. म्हटलं कसं? त्याच्या मुलाखत केली. म्हणजे मी उष्ण प्रदेशात येणारी सफरचंदाची जात विकसित केली आहे आणि मग त्याचं ते सर्व राष्ट्रपती जातचे सत्कार, गव्हर्नमेंटचे बक्षीस हे सर्व त्यांना मला पाठवले. मग मी म्हणलं मला लावायची. म्हणजे या म्हणे तुम्ही. म्हणलं कधी येऊ? ते म्हणत तुम्ही याचं रोपं जे तयार असतात विक्रीला ते नोव्हेंबरमध्येच न्यावं लागतात. मध्ये आम्ही विक्री होत नाही आणि नोव्हेंबरमध्येच ते जानेवारीपर्यंत लावता येतात. त्या म्हणल्याप्रमाणे आम्ही गेलो. तिथून ते कलमा आणल्या. 1 एकर आम्ही सफरचंद लावलं सुरुवातीला. आता त्याच्यानंतर ती बाग याला उत्तम निचराची जमीन पाहिजेत आणि पाणी साठलेलं अजिबात या झाडाला सहन होत नाही. आता सफरचंदाचे गुणधर्म सांगू तुम्हाला. सफरचंद का लावायचं त्यावेळेस डोक्यात आलं. सफरचंद हे 1 महिना त्याची किपिंग क्वालिटी आहे, म्हणजे क्षमता टिकण्याची. तोडून टेबलावर जरी ठेवलं, फ्रीजमध्ये ठेवता तरी 1 महिना ते राहू शकते. ही पहिला गुणधर्म. दुसरी गोष्ट, उष्ण प्रदेशात येणारी व्हेरायटी आली. म्हणजे आपल्याला काश्मीरमध्ये जे सफरचंद होते की इतकं टेम्परेचर पाहिजे आणि इतकं थंडी पाहिजे, तो प्रश्न विचारात निघाला. ही जी व्हेरायटी आहे याच्यामध्ये 3 व्हेरायट्या निघल्या आहेत. HRM99, रोशन गोल्ड आणि अन्ना. या तिन्ही उष्ण प्रदेशात येणारी व्हेरायटी आहेत. सुरुवातीची हिरमन शर्मानं ही हिरामन 99 व्हेरायटी काढली आहे. नंतर हिमाचल प्रदेशात संशोधन केंद्रानं अन्ना आणि रोशन गोल्डन ह्या उष्ण प्रदेशात येणाऱ्या व्हेरायट्या काढल्या. तर तिन्ही आपल्या भारतभर कुठेही येऊ शकतात. भारतभर काही अडचण नाही त्याची. फक्त ही व्हेरायटी जी आहे ही काश्मीरला येणार नाही, कारण तिथे थंडी खूप असते. आता हे 1 महिन्याची किपिंग क्वालिटी त्याचा गुणधर्म. त्याच्यानंतर मार्केटिंग व्यवस्था डेव्हलप झाली आहे. म्हणजे काश्मीर ते पहिलं सफरचंद ऑलरेडी महाराष्ट्रात येते आणि खेडोपाडीसुद्धा बागवान लोकांच्या स्टॉलवर ते आपल्याला कुठेही दिसेल. मला एक बोलायचं आहे, ज्या वेळेला हिमालयातलं किंवा काश्मीरचं जे काही सेफ आहे ते आपल्याकडं म्हणजे येतंय, त्यावेळेला 15 दिवसाचा किंवा 8 दिवसाचा कालावधी त्याला लागतो. आणि विशेषतः म्हणजे महाराष्ट्रातलं शेप ज्या वेळेला चालू होतं त्यावेळेला काश्मीरचं शेप संपलेलं असतं. तर याचा क्वालिटीमध्ये काय फरक पडतो? काश्मीरचं सफरचंद हे सप्टेंबरमध्ये हार्वेस्टिंग सर्व होऊन जाते आणि ही व्हेरायटी आहे याला जानेवारीमध्ये, म्हणजे जानेवारीपर्यंत पाऊस संपल्यानंतर पाणी द्यायचं नाही, ट्रेस द्यायचा, ताण द्यायचा आणि डिसेंबरमध्ये याची छाटणी करावी लागते. छाटणी करून त्याला मग जानेवारीची फ्लॉवरिंग झालं, फळ सेटिंग व्हायला लागल्यानंतर पाणी सुरू करावं लागते आणि हे जानेवारी टू जूनपर्यंत पक्व होते. म्हणजे पूर्ण उष्णतेत येते. म्हणून याला पाणी जानेवारी टू जून हे पाणी याला जास्त द्यावंच लागते. दिवसातून 2-3 घंटे तरी 8 लिटर पर लिटरचे टाकलं 8 ते 24 50-60 लिटर पाणी पर झाड त्याला लागेल या 3 महिन्यामध्ये. त्याच्यानंतर डॉक्टरनं याला रेकमेंडेड केलं आहे, म्हणजे औषधी गुणधर्म आहे. डॉक्टर सांगतात की कोणतीही बिमारी असली तर सफरचंद खा. हा एक त्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे. नाही, गोडीबद्दल बोलायचं. गोडीमध्ये जे काश्मीरचं सफरचंद येते ते सप्टेंबरनंतर कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेलं असते आणि कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेलं बाहेर काढल्यानंतर त्याची क्वालिटी आणि चवमध्ये बदल होतो. आपलं सफरचंद महाराष्ट्रातलं ज्यावेळेस मार्केटमध्ये येते मे जूनमध्ये येते, त्यावेळेस आपलं फ्रेश फ्रूट बाजारात जाईल. सफरचंदात जरी आलं तर महाराष्ट्रात आता लागवड मोठ्या प्रमाणावर होऊन राहिली आहे. महाराष्ट्रातलं सफरचंद महाराष्ट्रात भरपूर आलं तर काश्मीरचं सफरचंद आपल्याला आणायची गरज नाही, कारण ते कोल्ड स्टोरेजमध्ये जास्त आहे. आपलं फ्रेश फ्रूट राहील आणि भावही 100च्या खाली मिळणार नाही. अशा दोन्ही याचे हे चांगल्या गोष्टी आहेत या सफरचंदाच्या झाडाच्या. त्याच्यानंतर बाजारभावात 100 रुपये कमी कधीही विकले जाणार नाही. वाहतूक व्यवस्था पुठ्ठ्याची खोके काश्मीरनं ऑलरेडी डेव्हलप केली आहे. काश्मीरच्या सफरचंदानं आपल्याला त्यात जास्त डोकं घालायचं काम नाही. पॅकिंग खोके तसे करून मिळून आपण इथे 40-40 किलोचे बॉक्स असतात, तसे 40 किलोचे बॉक्स करून आपण कुठेही देशाच्या कोणत्याही भागामध्ये किपिंग क्वालिटी असल्यामुळं पाठवू शकतो. मुख्यतः तुम्हाला यानंतर ड्रॅगन फ्रूटची सुद्धा एक तुलना, आपण सेप आणि ड्रॅगन फ्रूट, बापूने जशी काही फळ शेती केलेली आहे 25 वर्षामध्ये कुठलंही असं झाड नाही की त्यांनी लावलेलं नाही. अगदी खारीक असो, नारळ असो, या सगळ्या गोष्टीचा अनुभव बापूंनी घेतलेला आहे. माझ्या गावापासून 3 किलोमीटर पूर्वेला हे बापूचा फार्म आहे. तुम्ही कधी येऊ शकता. अंतरी देशमुख या गावामध्ये
तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा या ठिकाणी. हा जो गार्डन आहे हा याचं आयुष्य 25 ते 30 वर्षापर्यंत चालते. म्हणजे 30 वर्षापर्यंत आपल्याला एकदा लावल्यानंतर काही काळजी करायचं काम नाही. आणि मी 100% ऑर्गॅनिक करत असल्यानं मी खत देत नाही, औषधं मारत नाही, कोणती कीड येत नाही त्याच्यावर. ते फळमाशी येते तर ते फिनोमिन ट्रॅप्स लावतो आम्ही, त्याच्यामध्ये ते माती आकर्षण होऊन पडते, त्यामुळे ते कंट्रोल होते. किंवा आमच्याकडे दशपर्णी अर्क आयुर्वेदिकमध्ये तयार करतो, 10 वनस्पतीचा अर्क करतो. वनस्पतीपासून निनाळे आम्ही कीटकनाशक आणि बुरशीनाशक करतो. कृषी सेवा केंद्रातून आम्ही काही आणत नाही. आणि खत आणि बंद झालं की आपोआप किडीचं प्रमाण हे कमी होते, येतच नाही. हा माझा 10-15 वर्षाचा अनुभव आहे. खत नाही दिलं जमीन सुपीक होते, मायक्रोबायोलॉजी जमिनीत सुरू होते, बॅक्टेरिया डेव्हलप होतात आणि सर्व जे आहे ते अन्नद्रव्य जमिनीत आपल्या असलेलं गांडूळ तयार होतात आणि ती क्रिया नैसर्गिक चिरी होते. उदाहरणार्थ बांधावर एक आंब्यात झाडे, गोंदीचं आहे, जांभळीचं आहे, याला अगणित फळं येतात. उदाहरण सांगायचं म्हणजे मग याला कोणी खत घातलं का? किंवा डोंगरामध्ये काही झाडे आहेत फळबागे, त्याला कोणी औषधी मारली का? त्याला कोणी उकरी दिलं का? त्याला कोणी पाणी दिलं का? मग तिथं असंख्य फळं त्या झाडावर गोंदणे, या झाडाला असंख्य फळं कसे येतात? तिथं जो काम करतो तो निसर्ग काम करतो, देव काम करतो. तो निसर्ग आपल्या शेतीत आणून देवाला आपल्या शेतात काम करायला लावायचं आहे. थोडक्यात तात्पर्य म्हणजे काय, एकदा निसर्गानं दिलेली वस्तू निसर्गाला आपलं काम असलं तेवढं काढायचं. समजा मूग आहे, मुगाचा दाणा काढला, बाकीचं जमीन काढून टाकलं, त्या जमिनीमध्ये परत तुम्हाला कोणतेही अन्नद्रव्य NPK झिंक बरोबर काही द्यायची गरज नाही. निसर्गामध्ये एवढी ताकद आहे की समजा झिंक जर झाडाला कमी असलं, झिंक ज्या तणामध्ये असते ते तण आपोआप बगीचा मिळते. हा माझा अनुभव आहे. मग त्याची पूर्ती ते वाळून पडले की त्या झाडाला मिळून जाते. हे निसर्गाचं चक्र आहे सर्व आणि हा नैसर्गिक शेतीचा भाग आहे. विशेष म्हणजे याच्यामध्ये अन्नामध्ये आपण जे झर खाऊन राहिलो आहे हे कुठेही येणार नाही. मानवाची प्रकृती चांगली राहील. आज जे बिमाऱ्या घरापर्यंत वाढलेल्या आहेत, प्रत्येक घरी डायबिटीस आहे, हाय आहे, लो BP आहे, त्याच्यानंतर हार्ट अटॅक आहे, व्याधमुळे आहे, नजर लहान लहान मुलाचे चष्मे लागलेले आहेत, दातं लवकर पडलेले आहेत. हे सर्व परिणाम जे असतील ते सर्व या रासायनिक आणि खताच्या शेतीचे आहेत. ऑर्गॅनिक मध्ये हे जे झाडं आहेत मित्रांनो, हे फक्त 2 वर्षाची झाडं आहेत. कुठलंही खत व्यवस्थापन नाही, कुठलंही म्हणजे गाडी कचरा दाखवत तसा कापून टाक. आणि कचराही पाहू शकता का बापूंनी पूर्ण कटिंग फक्त कापून खाली टाकल्या जातं जमिनीवरती. थोडंसं दाखवून द्या. शेतकरी मित्रांनो, मी ज्यावेळेस व्हिडिओ करतो मी काही धंदेवाईक नाही, आमचे मित्र काही धंदेवाईक नाही. शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घेतलेले आम्ही मुलं आहोत. त्यामुळं आमची शेतकऱ्याविषयी आत्मीयता आहे. आम्हाला काही पैसे कमवायचे नाही किंवा याच्यातून कोण्या गोष्टीचा धंदा करायचा नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या तुम्ही. मग आता हे सफरचंद लावल्यानंतर 2 वर्षाची झाडं झाली आहेत. यावर्षी माझा कमीत कमी एका झाडावर तुम्ही झाडाची कंडिशन पहा, कटिंग होईल. कमीत कमी 10-10 किलो तरी एका झाडावर फळं निघतील. ते पण ऑर्गॅनिक बिना खर्चाचे. बिगर खर्चाचे. फक्त हा कापीचाच खर्च आहे, बाकी खत नाही, औषध नाही, कोणतेही स्प्रेइंग नाही. आता हे करत असताना नंतर काही व्हिडिओमध्ये ड्रॅगन फ्रूटचे पाहण्यात आले. सांगोल्याला फार मोठी आपला महाराष्ट्रामध्ये लागवड आहे, गुजरातमध्ये आहे, त्या महाराष्ट्रामध्ये बरीचशी सोलापूर डिस्ट्रिक्टमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड आहे. मग ते ड्रॅगन फ्रूटची माहिती मिळाल्यानंतर मग ते उत्सुकता वाढली. मग ड्रॅगन फ्रूटच्या गार्डनला काही मी भेटी दिल्या, ते पाहिलं आणि निर्णय घेतला की सफरचंद आहेत पण सफरचंदापेक्षा ड्रॅगन फ्रूट का सरस आहे. मग कंपॅरिझन केली मी आणि निर्णय घेतला की 1 एकर आपल्या ड्रॅगन फ्रूट लावायचं. मागच्या वर्षी मी टेरेसमध्ये 2 पद्धती आहेत ड्रॅगन फ्रूट लावण्याच्या. एक रिंग आणि पोल सिस्टीम असते, दुसरी टेरेस सिस्टीम म्हणतात, तारा आणि अँगल असतात. म्हणजे द्राक्षाला जशी आपण अंडी करतो तसं याला करावं लागते टेरेसला. रिंग सिस्टीममध्ये एका पोलवर 4 झाडं लागतात आणि 500 किंवा 400 खंबे डिस्टन्स तुम्ही जर ठेवलं त्याच्यावर ते सिमेंटचे पोल लागतात. सिमेंट म्हणजे 1600 झाडं बसतात फक्त एका एकरामध्ये. आणि पोल आणि ती वरची ती सिमेंटची रिंग, याचा खर्च बेसिक खर्च जो आहे हा कमीत कमी 3,000 रुपये तुम्हाला येतो कमीत कमी एका पोलला आणि एका रिंगला.
हा इनिशियल खर्च तुम्हाला करावा लागतो. त्याच्यातून मी हे टेरिस सिस्टीम 8x2 लावलेले आहेत. त्यामुळे माझे एकरामध्ये 4000 झाडं बसले. म्हणजे उत्पादन वाढल, प्रत्येक गोष्टीचा स्कोप दिला मी. बेडकडे 4 फूट रुंदीचे 1-1 फूट याची ड्रॅगन फ्रूटची रूट सिस्टीम आहे, ती हेअर रूट सिस्टीम आहे आपल्या डोक्याच्या केसारखी. ती 1 फूटच जिकडे तिकडे वाढते आणि 1 फूटच खोल जाते. म्हणजे त्याला बाजूला काही गरज नाही. तितक्या याच्यामध्ये तुम्ही जवळ लावले तरी चालतात. सर्व अभ्यासांती तो निर्णय घेतलेला आहे. आता तुम्हाला जर पोल सिस्टीमचं चांगलं वाटत असेल, दोन्ही सिस्टीम चांगले आहेत. पोल सिस्टीममध्ये एखादा खंबा पडला तर तेवढंच नुकसान होते. याच्यामध्ये जर काही नवीन माणसं असाल शेतकरी तर टेरेसवर जाऊ नका. अगोदर अभ्यास करा, टेरेसच्या बागा पहा तारेच्या, आणि मग निर्णय घ्या. कारण हे टेक्निकल बाब आहे. लोड 10 फुटामध्ये किती लोड येतो, 2 वर्षांत किती येतो, 3 वर्षांत किती येतो, 5 वर्षानंतरची कटिंग असते. म्हणजे 10 फुटामध्ये कमीत कमी तारेवर 10 क्विंटलचा लोड येतो. म्हणजे या दृष्टीने ते खंब्याची मजबूती आणि तारेची मजबूती हे सर्व गोष्टीचा अभ्यास करा. मी टेरेसची नवीन माणसाला लागवडीला रेकमेंड करणार नाही. पोल सिस्टीम करा. 3000 झाडं आपण बसू शकतो. त्याचं 9 किंवा 10x7 अंतर ठेवा. म्हणजे ते 2500 झाडं 2600 झाडं बसतात एका एकरामध्ये. आणि रिस्क फार कमी आहे नवीन माणसाला. तणावा, आतून सपोर्ट, हे जर तुम्ही आता माझी गार्डन पाहाल तुम्ही फोटोमध्ये, हे टेक्निकली सर्व अभ्यास करून करणारा असेल तरच त्याने टेरेस पद्धतीनं लावावं. आता ड्रॅगन फ्रूट का लावलं, सफरचंद लावलं, त्याचे काही कारणं आहेत. ड्रॅगन फ्रूट हे याची किपिंग क्वालिटी 15 दिवस खराब होत नाही. टेबलावर तोडून ठेवलं 15 दिवस खराब होत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, याची टिकाऊ क्षमता 15 दिवस आहे. ड्रॅगन फ्रूट फळबागेमध्ये असं फ्रूट आहे, फळ आहे बाग, एका वर्षात उत्पन्न देते. 8 महिन्यामध्ये उत्पन्न देणारं भारतात कुठलंही असं फळ नाही की लावलं ना 8 वर्षात उत्पन्न दिलं. माझ्या अभ्यासानं एखादा असेल, ते माझं अज्ञान असेल, मला माहीत नसेल. पण माझ्या माहितीप्रमाणे जेवढं फळबाग आहेत भारतामध्ये लावलेले, ड्रॅगन फ्रूट 8व्या महिनी काही शेतकऱ्याला मिळालं आहे. पण एप्रिल-मे मध्ये लावलं तर जुलैपासून आपलं हार्वेस्टिंग सुरू झालं आहे माझं. मागच्या वर्षीमध्ये मी एप्रिल-मे मध्ये लागवड केली आणि यावर्षी आतापर्यंत मी 3 क्विंटल माल विकला. आणि दुसरा फायदा ड्रॅगन फ्रूटचा असा आहे की याला एकदम हार्वेस्टिंग करत नाही. सफरचंद एकदम हार्वेस्टिंग करावं लागते, जांभूळ ठराविक काढावं लागते, आंबे ठराविक काढावं लागतात, पेरू एकदम काढावं लागतात, कोणतेही फळ एकदम, लिंबू काढावं लागते, नाही तर खराब होतात, पडतात. ड्रॅगन फ्रूट तसं नाही आहे. ड्रॅगन फ्रूटला फ्लावर आलं, कळी आली की 45 दिवस फळं यायला लागतात काढायला. म्हणजे हा पिरियड आहे. आणि त्याच्या हे निघेपर्यंत दुसरी कळी येत नाही. म्हणजे 45 दिवसाचा गॅप करून नोव्हेंबरपर्यंत 5 ते 6 हार्वेस्टिंग. त्यामध्ये भाव सुद्धा काही कधी कमी जास्त झाला तर प्लस मायनस तोही सहन होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नैसर्गिक आपत्ती आली, गारा पडल्या किंवा काही वादळ आलं तर तो एकच बहार तुमचा जाईल, दुसरा बहार 45 दिवसांनी तुमचा तयार राहील. दुसऱ्या फळबागामध्ये तसं नाही. एकदा बहार आला की तो कंप्लीट ते काढावाच लागतो. याच्यात तसं नाही. 45 दिवसांनी बहार येतो आणि नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी 5 ते 6 वेळात तोडावे लागतात. हे पहिल्या वर्षी तुम्हाला उत्पन्न आपलं जसं 9-10 टन एक येणार नाही. 5 क्विंटल, 1 टन, 1.5 टन एवढं येऊ शकते. कारण गप्पा मारण्यात काही अर्थ नाही आहे. झाडाची कॅनोपी, ज्याला ब्रँचिंग म्हणतात, त्याचे जोपर्यंत फांद्या वाढत नाहीत, कॅनोपी तयार होत नाही, तोपर्यंत त्याचं उत्पन्न तुम्हाला येणार नाही. कोणी काही सांगत असेल की पहिल्या वर्षी मला 10 टन मिळालं, सबसेल खोटं आहे म्हणणार असं, तर मी अनुभवून सांगतो. दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षापासून तुम्ही जशी त्याची मॅनेजमेंट कराल, दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला 9 ते 10 टन टेरेस पद्धतीमध्ये मिळेल. पोल अँड रिंग सिस्टीममध्ये नाही मिळणार, कारण झाडाची संख्या कमी आहे. टेरेस सिस्टीममध्ये 9 ते 10 जरी 8 टन जरी धरला आपण कमीत कमी, आणि 100चाच भाव धरा. कारण सध्या लागवड भारतामध्ये फार कमी झाली आहे. भाव 100-150, आपल्या शेतकऱ्याचा 200 जरी विकत असले पुणे आणि मार्केट जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, बॉम्बे, तर आपल्याला मिळणारा 50% भाव असतो कोणत्याही फळबागेत, भाजीपाल्यात. 100 रुपये विकल्या गेलं, त्यांनी विकत झालं तर आपल्याला 50 रुपये धरायचे. म्हणजे 100 रुपये आपल्याला कमीत कमी ड्रॅगन फ्रूटचा भाव मिळू शकतो. कारण अजून ही कमीत कमी सांगितलं मी, जास्तही मिळतो पण कमीत कमी धरा.
आणि दुसरं कसं आहे की भारतामध्ये अजून लागवड 10% सुद्धा ड्रॅगन फ्रूटची झालेली नाही. लोकाला ड्रॅगन फ्रूटचं हार्दिक गुणधर्म कळल्यामुळं खाण्याचा डिस्ट्रिक्ट लेवलला सुद्धा महाराष्ट्रामध्ये मार्केट आता डेव्हलप झालेलं आहे. बागा लागून राहिलेल्या आहेत. सध्या जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं व्हिएतनाम आणि चायनाशी करार केलेले आहेत 5 वर्षाचे, तिथून सर्व इम्पोर्ट 90% ड्रॅगन फ्रूट हे चायना आणि व्हिएतनाममधून भारतात येते. म्हणजे आपल्याला लागवडीला भरपूर स्कोप आहे. आपण काही काळजी करायचं काही काम नाही. तर बापू, मला एक थोडंसं बोलायचं होतं तुम्हाला की सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला ड्रॅगन फ्रूटची लागवड झाली, आपला जो काही ग्रामीण भाग आहे यामध्ये या लोकांनी काही ड्रॅगन फ्रूट विकलं की त्यावेळेला 50 रुपये किलोनं चिल्लर विकायची वेळ आली की त्यावेळेला या फळाची माहिती लोकांना नव्हती. फळच माहीत नव्हतं, खायचं कसं हे माहीत नव्हतं. काय म्हणायचे लोक. आमच्या तालुक्याला ज्या मागच्या 1-2 वर्षापूर्वी जर कण दाखवलं ना, मध्ये मी 1 वर्षापूर्वी माझा मुलगा डॉक्टर आहे नागपूरला गेलो आणि माझ्याकडे आता उत्पादन सुरू होतं म्हणून नागपूरचं मार्केट पाहावं. ते कळमना मार्केट आहे मोठं नागपूरचं. कळवण. माझी मोसंबी वगैरे तिथं जात होती. ते जुन्या आडत्याला भेटलो, म्हणलं मी ड्रॅगन फ्रूट लावले इथं, पुढच्या वर्षी पाठवू का. तो म्हणे ड्रॅगन फ्रूट म्हणजे काय. म्हणजे मोठ्यातला मोठा व्यापारी आडत्या आहे तिथला नागपूरचा, सिंधी जातीचा आहे, आर्यल ग्रुप आहे त्याचा. त्यानं विचारलं मला ड्रॅगन फ्रूट काय आम्हाला माहीत नाही. म्हणजे नागपूर सारख्या उपराजधानीमध्ये मागच्या वर्षी ड्रॅगन फ्रूट लोकांना माहीत नव्हतं. आता चौकडे माहीत झाले, त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही. चौथा पॉईंट याचा ड्रॅगन फ्रूटचा म्हणजे याला माकड हात लावत नाही, जनावर खेटत नाही, रोई खात नाही, हरण खात नाही, कोणताही प्राणी याच्याजवळ जात नाही. कारण हे निवडंग वर्गातलं काटेरी झाड आहे. राखण्याची गरज नाही. आणि एकदम चोर बी आपण जर वेळोवेळी काढणी केली, लाल याचं हिरव्याचं लाल फळ होतात. ही व्हेरायटी आतून लाल बाहेरून लाल आहे. याच्यामध्ये 152 व्हेरायटी आहे, पण महाराष्ट्रामध्ये 2 व्हेरायटी आहेत. एक जम्बो रेड आणि दुसरी आहे तुमची सी व्हेरायटी. तर ह्या दोन्ही व्हेरायटी बाहेरून लाल आहेत, आतून लाल आहेत. एक व्हेरायटी व्हिएतनाम येलो म्हणून आली आहे, ती बाहेरून येलो आहे, आतून पांढरी आहे. आपल्याकडे दुसऱ्या व्हेरायटी होत्या बाहेरून लाल आतून पांढरी, त्या सुरुवातीला चालल्या. आता त्या व्हेरायटीला भाव मिळत नाही, कारण त्याची गोडी कमी आहे, ब्रिक लेवल म्हणतात त्याला, कमी आहे. आणि ह्या 2 व्हेरायटीची जी आहेत सी व्हेरायटी आणि जम्बो रेड, याची गोडी आहे, स्वाद आहे, डिलिशियस आहे आणि नैसर्गिक केल्यानंतर तर अप्रतिम फळ निघते त्याचं. याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या वर्षी वाढ होईपर्यंत तुम्हाला पाणी द्यावं लागते. हे 0 फाईट प्लॅन्ट आहे. याला एअर रूट्स आहेत, त्यामुळे हवेतली आर्द्रता शोषून घेतात. पाणी कमी जास्त पडलं तरी ते त्याच्यावर काही परिणाम होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे 1 वर्षाची बाग झाल्यानंतर एप्रिलपासून जूनपर्यंत त्याला पाणी द्यायचं काम नाही. पंधरवाड्यातून असलं तर द्या, नाही तर काही परिणाम होत नाही. सांगोल्याच्या एका शेतकऱ्याचा अनुभव सांगतो की त्याच्याकडे दुष्काळी परिस्थितीमध्ये ते भागामध्ये येतो सरासरी पाणी नव्हतं म्हणे. बापू, आम्ही वर्षभर त्या झाडाला पाणीच देणं झालं नाही म्हणे, तरी आमचे झाडं मेले नाही. आणि पाऊस पडला ती हिरवले आणि त्यावर्षी फक्त उत्पादन कमी आलं, पण माझी बाग गेली नाही म्हणे. म्हणजे इतकं निवडंग वर्गातला आपण निवडंगाचे झाडं जर पंजा निवडून हे कॅक्टस व्हेरायटी ज्या आहेत या तोडून जर वर्षभर टाकल्या तरी त्या मरत नाहीत. त्याला जिथं टाकेल असल्या पावसाळ्यात मुळ्या फुटतात. त्याच वर्गातलं हे झाड आहे. औषधी गुणधर्म याच्यामध्ये खूप आहे. हे जवळजवळ 10 रोगावर चालते. पहिली गोष्ट म्हणजे कॅन्सर या रोगाने, या फळाने सीझनभर जर तुम्ही रोज एक सकाळी आणि संध्याकाळी कॅन्सरच्या पेशंटला दिलं, सेकंड स्टेजचा कॅन्सर झालेला मनुष्यसुद्धा दुरुस्त झालेला आहे. सांगोल्याच्या शेतकऱ्यांनी सांगितलं मला. मी गेला असताना त्या माणसाची माझी भेट करून दिली, ज्याला कॅन्सर झालेला होता. त्या माणसानं रोज त्याला शेजारी भावकीतला होता, सेकंड क्लास होती याची कॅन्सरची. कॅन्सरला घरी आणून सोडलं होतं पेशंटला. जे खाऊ वाटलं खा. 6-5 वर्षाचं आयुष्य होतं. मग या माणसानं रोज सकाळी एक फळ संध्याकाळी केलं. सेकंड स्टेजचा कॅन्सर त्या माणसाचा बरा झाला. हा माझा त्या शेतकऱ्याचा मला सांगितलेला अनुभव आहे. त्याच्यानंतर विशी कमी होणं, टायफॉइड होणं, डेंग्यूचा ताप येणं, याच्यावर हे रामबाण औषध आहे. जसं किवी आहे त्याच्यापेक्षाही ड्रॅगन फ्रूट हे उत्तम या फळ औषधी गुणधर्म आहे या फळाचा. BP, शुगर, वजन कमी होणं, हे जर तुम्ही
सीझनभर खाल्लं अनुशापोटी एक फळ सकाळी आणि जेवणाच्या नंतर एक फळ रात्री, तर बरेचसे बिमारी हे 9-10 बिमाऱ्या तुम्हाला होणार नाही. डोळ्याचा केसाची चकाकी वाढते, काळे केस होतात, डोळ्याची नजर वाढते. हे काही डॉक्टर लोकांनी अनुभव सांगितलेत आम्हाला. तुम्हाला शेपच्या कलमाविषयी काहीतरी बोलायचं होतं सुरुवातीला. हां, सफरचंदाच्या कलमाविषयी. आता शेतीत सुद्धा आयुष्य 30 ते 40 वर्ष आहे या गार्डनचं. त्यामुळं सुरुवातीला सफरचंदाला खर्च कमी आहे. ग्राफ्टचं आणि लावण्याचं म्हणजे जास्त खर्च नाही. एकरी 30-40 हजार रुपये सर्व खर्च झाला तुम्ही. याला मात्र टेरेस सिस्टीममध्ये लावलं तर 4 ते 5 लाख रुपये खर्च आहे, लाख रुपये एकरी. आणि रिंग आणि पोल टाकलं तर 3 ते 4 लाख रुपये. त्या विषयावर नाही बापू, जसं मी आता तुमच्याकडे आलो की बापू तुम्ही कुठनं कलम आणले, हो, मला तिथून ऑर्डर करायची, हो, तर तुम्ही जर बाय द वे त्या माणसाकडे ऑर्डर दिली हो. आणि तिथनं काहीतरी त्या कलमामध्ये फॉल्टी आल्या कलमा आणि वाळल्या, तर त्याचा दोष तुमच्यावरती काही मंडळीने दिला असेल कदाचित एखाद्या शेतकऱ्याने, की बाबा बापूच्या मार्फत आपण कलम घेतली आणि ते वाळले, त्यामागे काय कारण झालं होतं, त्याबद्दल काहीतरी तुम्हाला सांगायचं होतं. चांगला प्रश्न विचारला बटाटे भावटी. याचा माझा दांडगाव आहे. म्हणजे सुरुवातीला मी ज्यावेळेस ते शेतकऱ्याशी हरिवंश शर्माशी कॉन्टॅक्ट झाला, फार मोठा माणूस झाला तो हरिवंश शर्मा, त्यांना मी फोनवरून संपर्क केला. ते म्हणे नोव्हेंबरमध्ये या. म्हणलं आमच्याकडे येतील का? म्हणे उष्ण प्रदेशात येणारी व्हेरायटी आहे. म्हणजे 30-40 डिग्रीपासून तर 50 डिग्रीमध्ये राजस्थानमध्ये सुद्धा याच्या बागा उभा आहे. म्हणजे इंडियाभर कुठेही लावायला काही अडचण नाही. आता मी ज्यावेळेस कलमा बोलवल्या, मी गेलो, 200 ग्राफ्ट मी आणले, ताजे केलेले आहेत. खालचा रूट स्टॉक असतो, वरचं साईन म्हणतात. ते टेक्निकली थोडी माहिती होती, पण आपण एवढं काही बारकाईने त्यावेळेस पाहिलं नाही. साईनची जी जाडी असते रूट स्टॉकची, तेवढीच साईनची पाहिजे टेक्निकली. आणि ते जॉईंट जो असता हा हार्डिंग होऊन म्हणजे जरा जुना झालेला पाहिजे. मला ज्या ग्राफ्ट देण्यात आल्या आणि मला जे फसवणूक झाली त्यांच्याकडून, फसवणूकच म्हणेन, त्या ताज्या दिल्या गेल्या. ताज्या दिल्या गेल्या, मी आणल्या, त्या लावल्या. 200 काड्या एका फक्त साध्या थैलीमध्ये भरून आणल्या. 16,000 रुपयात मला त्या तिथे मिळाल्या. आणि 18,000 आमचा पुतण्याचा माझा जायचा, 8 दिवस लॉजिंग बुडिंग सर्व खर्च आला, रेल्वे सगळं. तरी मी सर्व करून लावल्या. लावल्यानंतर काय झालं की याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे बांधावरच हे झाडं लावावं लागतात. निचरा होणारी उत्तम सॉईल पाहिजे. झाडाला पाणी हे अजिबात सहन होत नाही. माझा अनुभव सांगतो. 2 गार्डन आहेत माझे. 3 वर्षाचा एक गार्डन आहे, हा 2-2.5 वर्षाचा आहे. पहिल्या वर्षी जे झाडं लावलेत तर ते मी 2 एकराचा असे माझ्या बागेचे 2-2 एकराचे जेसीपीनं लावणे काढले. थोडी पाणी धरून ठेवणारी जमीन होती. आणि मग मेन ड्रेन काढून नदीमध्ये सोडून दिले पाणी. म्हणजे माझं समज हा झाला होता की 2 एकराचा आपला रेज बेड तयार झाला. आणि जे 2-3 फूट खोल येईल पाणी निचरून ते निघून जाईल. परंतु घाई गर्दीत निर्णय घेतल्यामुळं टोपोग्राफीचा विचार केला नाही. माझ्या जमिनीपासून 3 किलोमीटरपर्यंत असा चढ आहे आणि वर माथा आहे. ते 3 फुटापर्यंत पाणी लहान असेपर्यंत निघून गेलं. आणि जेव्हा भर बरसात झाली खूप, तो खालचा 3 फुटाचा जो फ्लो होता तो खालून चालू झाला. माझे 1 वर्षानंतर काय झालं की ते मुळं ते खाली त्या 3 फुटाच्या खाली गेले. आणि मग ते मॉर्टॅलिटीचं प्रमाण वाढलं, कारण ते वॉटर लॉगिंग झालं. आता सफरचंदामध्ये रोगराई काही जास्त नाही, परंतु 1% जसं आपण संत्रा किंवा मोसंबी लावली, 6 वर्षानंतर फ्लॉवरिंग आलं, फ्रुटिंग आलं की 2-4 झाडं प्रत्येक बागेत जातात. तो त्याचा हेरिडिटी कॅरेक्टर म्हणा किंवा जातातच. ते निसर्गाचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. काही ना काही मर्तूक असते. तसंच सफरचंदामध्ये सुद्धा वर्षाला 1-2 झाड बागेतलं जाते. पण त्याला ते बोर्डो पेस्ट किंवा ड्रेंचिंग बुरशीनाशकाचं केलं किंवा आयुर्वेदिक जर बुरशीनाशकाचं केलं, तुमच्या गाईच्या शेणापासून आणि याच्या गोमूत्रापासून जर तयार केलं, हळदीपासून, याच्यापासून जे वनस्पती आहेत याच्यापासून बुरशीनाशक जर केलं तर मग ते कव्हर होते. पण वर्षाला बागेतलं एखादं झाड जाते. आता सफरचंदाचं मेन फक्त तुम्ही वॉटर लॉगिंग, ते उत्तम निचराची जमीन पाहिजे आणि बेडच केलं पाहिजे. ड्रॅगन फ्रूटला तसंच आहे, बेडवरच केलं पाहिजे, त्यालाही पाणी सहन होत नाही. उत्तम निचराची जमीन पाहिजे. काळी जर असेल तर 2 फुटाचे उंचाचे बेड करा. मी ही जी बाग बसलेली आहे हे जेसीपीनं ड्रेन करून माती भरलेली आहे. म्हणजे जेसीपीचे 3-3 फुटाचे चढच्या चढ काढले उताराला आणि पाणी बाजूला काढून दिलेलं आहे.
आता या झाडामध्ये माझ्या काही राहिलेलं नाही. अशा दृष्टीनं एका वर्षामध्ये उत्पन्न देणारं फक्त ड्रॅगन फ्रूटच आहे. आणि पहिल्या वर्षीच उत्पन्न जर मला 2-3 लाखाचं होत असेल, माझा जर खर्च निघत असेल, तर ड्रॅगन फ्रूटसारखं दुसरं फळबाग कोणतीही नाही. आणि आपल्याला काही लावायला काही अडचण नाही आहे. सफरचंदही आहे ते त्याच्या परीनं आहे, ड्रॅगन फ्रूट आहे त्याच्या परीनं आहे, पेरू आहे, खूप लागवड झाली आहे. 5 रुपये किलो कोणी घेत नव्हते मागच्या वर्षी. मी माझी पेरूची बाग काढून टाकली. त्याच्यामध्ये व्हेरायटी आल्यात, तायवन पिंक आली, रेड डायमंड आली चांगली, ते सुद्धा चांगलं आहे. जांभूळ आहे, नाशवंत आहे, पण पैसे होतात. पेरूचेही पैसे झाले, इथून पुढं पैसे होतील, कारण लागवड एवढी वाढलेली आहे. कुठेही ॲग्रिकल्चरचा नियम आहे, लॉ ऑफ डिमिनिशन युटिलिटी. उत्पादन वाढलं, भाव किंमत कमी होणार. उत्पादन कमी असलं त्याला केव्हाही मार्केटमध्ये भाव मिळणार. तेच प्रिन्सिपल इथं लागू होते फळबागेमध्ये. लागवड जास्त झाली, माल जास्त येऊन राहिला, प्राईस डाऊन झाली. हा नियम इथेही लागू झाला. म्हणून लावायच्या अगोदर तुमचं मार्केट, त्या भागातली लागवड, येणारी आवक याचा अभ्यास करा. आणि मग या 2पैकी कोणतेही फळझाड लावा तुम्ही, याच्यात काही घाटा तुम्हाला येणार नाही. शेपमध्ये तर घाटा येणारच नाही असं माझं मत आहे. कारण वैयक्तिक काय, ज्या वेळेला काश्मीरचं शेप संपतं त्यावेळेला महाराष्ट्रातलं शेप येतं. आणि याची टेस्ट बाजूला येऊ शकत नाही, कारण जे झाडाचं फळ असतं आणि कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेलं फळ असतं, यात जमीन आसमानाचा फरक पडतो. दुसरी गोष्ट आहे, रासायनिक केलं तर सर्व कॉम्प्लिकेशन होतील, हेही सांगतो तुम्हाला. रासायनिक खत दिलं की कीड आलीच. तुम्ही सोयाबीनला खत देता, मुगाला खत देता, त्याच्यामध्ये काय होते की जीवाणू जमिनीतले मरून गेले आणि लुसलुसीतपणा असतो. माणसाचे गुण, जर शरबती गव्हाची पोळी असली तर आपल्याला खावा वाटते, हायब्रिड खावा वाटत नाही. तसंच किटकीचं सुद्धा आहे. त्याला कोवळेपणा असला की ती कीड आपोआप झाड आमंत्रण देते त्याला की तुम्ही या आमच्यावर बसा. काय त्याचे तात्विक संकेत असतात. त्यामुळं औषधी आली, खर्च वाढला आणि सर्व भारतातल्या जमिनीचं औषधी आणि खतानं हरित क्रांतीनं मी म्हणेल की वाटोळं केलेलं आहे. हरित क्रांती ही निसर्गाची त्यावेळेची गरज होती. भारतात अन्न नव्हतं, त्यावेळेचे ते डिसिजन करेक्ट होते. हॅबिलायझेशन आलं, त्याच्याबरोबर खत आलं, मागून औषधं आली आणि शेतकऱ्याच्या पत्रात काहीच पडलं नाही. त्यावेळेची भारताची गरज भागली, तर माझ्या शेतकऱ्याला काही मिळालं नाही. भारतातले लोक जगले, जे लोक जगले ते आमची पर्वा करत नाही. शेतकऱ्याची कोणीही पर्वा करत नाही. शेतकऱ्याचं कोणी वाली नाही. शेतकरीच वाली आहे फक्त. आणि शेतकऱ्यालाही फसवणारे लोक भरपूर आहे शेतकरी. आणि ड्रॅगन फ्रूटच्या जे ग्राफ्ट असतात, म्हणजे कलमा आणायच्या, ह्या उत्तम बागेच्या, जुन्या बागेच्या पायाच्या 1.5 ते 2 फूट वाढलेलं सशक्त ती खालची काडी, म्हणजे 8व्याच महिन्यात फळ येतात. कारण हल्ली नर्सरीवाले इतके फसून राहिले शेतकऱ्याला. हितीचा तुकडा देतात, कवळा देतात आणि 80 रुपयाला एक कटिंग देतात. आंबडजवळ एक गाव आहे सराटी जरांगे पाटलाचं, तिथला शेतकरी मला त्यांना 80 रुपयाला, मी 200 कलमा आणल्या होत्या त्याच्याकडून सी व्हरायटीच्या, 80 रुपयाला 6 फुटाचा फक्त कवळा तुकडा दिला. म्हणजे शेतकऱ्याला सुद्धा फसवतो. या दृष्टीनं आपण सुद्धा दक्ष राहिलं पाहिजे खरेदी करता. आपण घेताना विचार करून घेतलं पाहिजे कोणत्याही गोष्टी. आपण शांततेनं. मित्रांनो, बापूकडे म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जी काही फळबाग आहे नॅचरल पद्धतीची, म्हणजे 100% नॅचरल, तुम्ही कधी येऊन पाहू शकता. आणि कुठलं पीक त्यांनी घेतलेलं नाही फळबागेमध्ये. कंटुल्या असतील, त्यानंतर सुबाबळीचा सुद्धा एक छोटासा 1 मिनिटाचा अनुभव बापू सांगतील. आता ही फळबागेविषयी तुम्ही ऐकलं शांततेनं. आता आमच्यासारखे जे जास्त होल्डिंगवाले शेतकरी आहेत, 110 एकर जमीन आहे, आम्ही या शेतीला तुमच्या सोयाबीन उडीद कंटाळलेलो आहे. त्यात म्हणजे काही आम्हाला पैसे शिल्लक नाही, म्हणून आम्ही फळबागेचा प्रयोग केलेला आहे. फळबागेमध्ये हे काही क्रॉप सापडलेत, बाकीमध्ये खर्च आहे. म्हणून मग आमच्या डोक्यात असा विषय होता की बा आपण कमी खर्चात आपल्याला एकरी 25-50 हजार रुपये जरी भेटले तरी आम्ही खुश आहे. मित्रमंडळ जे आमचे, कोणाकडे 50 एकर आहे, कोणाकडे 70 एकर आहे, कोणाकडे 100 एकर जमीन आहे, कोणाकडे 40 आहे, 20 आहे, 30 आहे, असे जो ग्रुप आहे आमचा तालुक्यातला, तर आम्ही असा विचार केला की सुबाबू मी 30-40 वर्षापासून लावलेली आहे. म्हणजे तालुका शेतपामला असताना नंदुरबारला तिथे सुबाबीचं गव्हर्नमेंटतर्फे बी आलं होतं आणि आम्हाला सांगितलं बा बॉर्डर नाही तुम्ही लावा. मग ते तिथं लावलं मी. आणि येताना एक 100 ग्रॅम बी इथं घरी आंतरीला घेऊन आलो माझ्या गावाला आणि एका बांधावर टाकली. तिचा इतके सुबाबळी झाल्या, बी पडले उगवते ते, परंतु याचे कागद बनतो हे मला माहीत नव्हतं. पण जे के पेपर मिल म्हणून गुजरातमध्ये आहे,
तिथे जो झेरॉक्सचा पेपर बनतो JK पेपर तो सुबुब्यापासून बनतो. त्या कंपनीशी माझे कॉन्टॅक्ट झाले, परंतु अजून माझा अनुभव नाही, माझा माल त्यानं नेला नाही. त्यामुळे मी तुम्हाला सुबाबू हातात लावा असं म्हणणार नाही. जसं सफरचंद लावलं म्हणलं मला अनुभव येऊ द्या मग लावा, तसं ते कॉन्टॅक्ट झालेले. पण माझी सुबाबू जवळजवळ 3 लाखाची मी यावर्षी विकली. ती एका व्यापाऱ्याने नेली. त्यांचा ₹4.70 भाव होता ओल्या लाकडाचा, यांनी ₹2.70 मिळाला. मी माझी जवळजवळ 3 लाखाची सुबाबू त्या व्यापाऱ्याला दिली आणि ही बल्लारशाला पेपर मिलला गेली. माझी सुबाबू बांबूसुद्धा बल्लारशाला पेपर बनतो. पण JK फॅक्टरी जी आहे गुजरातली ही प्युअर सुबाबळीपासून त्याचा झेरॉक्सचा जे पेपर आहे खास तो JK पेपर मी नेतो, तो फक्त सुबाबळीपासून बनतो, दुसरं कोणतं झाडबळत नाही. म्हणून डोक्यात विषय असा आहे, एकदा त्या कंपनीनं माझ्या इथून माल नेला म्हणजे वाहतुकीला अडचण होते का, काही फॅक्टरीचे उसाचवाले माझे होतात का, काही शेतकऱ्याला त्रास देतात का, हा जोपर्यंत अनुभव होणार माझा माल जाणार नाही आणि सुटसुटीत पोषित फॅक्टरीचे आहे असं वाटणार नाही तोपर्यंत तुम्ही लावा म्हणून म्हणणार नाही. तर मी माझे संपर्क चालू आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही बी देतो, क्लोनल सीड म्हणतात त्याला, ते मी आणून लावलं. 2 वर्षामध्ये म्हणे एकरी ₹50,000 ₹1,00,000 तुम्हाला मिळतील. आम्ही येऊ, तोडू आणि घेऊन जाऊ. 2 लाख आम्ही धरत नाही, 1 लाख नाही, आम्ही 25,000त खुश आहे. एकरी 25,000 आम्हाला कोणतेही पीक देऊन नाही राहिलं बिगर खर्चाचं. सुबाबूळ देत असेल तर सुबाबूळचा सुद्धा विचार करायला हरकत नाही, परंतु कंपनीचा कॉन्टॅक्ट झाल्याशिवाय आणि त्यानं नेल्याशिवाय, कारण आपण त्या गुजरातपासून खूप लांब आहे, त्यांच्या त्या जवळच्या एरियामध्ये सुबाबूळ त्यांनी डेव्हलप केली आहे. त्यांना जर कमी पडलं तरच ते इकडे देतात. माझा अनुभव सांगून राहिलो. 2 वर्षापासून म्हणतात तुमची सुबाबूळ नेतो, अजून माझी सुबाबूळ काही नेलेली नाही. आता यावर्षी काय झालं की त्यांना ते साठवण करतात, 6-6 फुटाचे तुकडे नेऊन भरून ठेवतात वर्षाचं. यावर्षी त्यांना सुबाबूळ कमी पडली म्हणून मला सारखे फोन येऊन राहिले की आम्ही गाडी पाठवतो, लेबर पाठवतो. म्हणलं बरसात आहे, बरसात माझ्या मळ्यातून तुम्ही सुबाबूळ काढू शकत नाही. तेव्हा ही माझी जेव्हा माझ्याकडून सुबाबूळ JK पेपरला जाईल आणि माझा अनुभव चांगला त्या फॅक्टरीचा आला तर मी इथं भरपूर क्षेत्र वाढवेल आणि सुबाबूळसुद्धा लावायला काही हरकत नाही. 1 वर्ष लावायची, खाऊ द्यायची नाही. एकदा वाढलं की त्याला काय नाही, खत द्यायचं नाही, औषध नाही, पाणी नाही, काहीच नाही. तेव्हा सुबाबूळसुद्धा एक असं पीक आहे की ते सुद्धा आपण घेण्याचा विचार आहे ना, हरकत नाही. माझा अनुभव आला की मी परत एक सुबाबूळ व्हिडिओ टाकेल आणि आपल्यापर्यंत आपल्या सेवेसाठी हजर राहील. मित्रांनो, विशेषतः आपले 15-15 दिवस व्हिडिओ नसतात, कारण आपण विनाकारण यूट्यूबवरनं पैसे वगैरे कमवायचे असा काय आपला मानस पहिल्यापासून नाही आहे. त्यामुळे कुठलेही ब्लॉग बनवायचे आणि टाकायचे हा उद्देशच नसतो. आपले साधे सरळ साध्या पद्धतीमध्ये व्हिडिओ असतात. आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा. की तुम्हाला काही विशेष वाटत असेल, काही चुकीचं वाटत असेल तरीसुद्धा कमेंट करा. हा नंबर सांगा बापूचा. यामध्ये फळबागेमध्ये कोणत्याही फळाविषयी, अंजीर असो, जांभूळ असो, कोणतेही तुम्हाला काही अडचण असेल तर मला 24 तासात कधीही विचारा. रात्री 12 वाजता केला तरी मी शेतकऱ्यासाठी सेवेसाठी हजर आहे. असं म्हणणार नाही की 10च्या नंतर करा आणि 6च्या आत करा, हा माझा विषय नाही आहे. तेव्हा माझा मोबाईल नंबर कृपया लिहून घ्या. माझा नंबर आहे 82 08 07 33 73. 82 08 07 33 73. केव्हाही माझ्याशी संपर्क करा. मी सेवेसाठी 24 तास आपल्यासाठी हजर आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, कारण दुसरा सेक्शन आपण घेण्याचा प्रयत्न करू बाकीच्या फळबाग शेतीवर. आपण जो काही वेळ दिला बापूनं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि उन्हात बसून तुम्हाला जी माहिती सांगितली ती त्यांच्या अंतःकरणातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी आणि शेतकऱ्यांचा एक विकास व्हावा हा एक त्यांचा मानस आहे, एक प्रयत्न आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू अशी आशा करतो आणि धन्यवाद घेतो.